भावानं आपण ज्या गोष्टीचे विचार करत होतो स्वप्नामध्ये आपण विचार केला होता ती गोष्ट बघा माझ्या समोर आहे. म्हणजे ज्या इच्छा असते ती पूर्ण होते. बाबांनी शेवटीला मला बोलवून घेतलं त्यांच्यापासून. आणि भावानं काय बोलू असं झालं. भावानं समोर बघा बाबा केदारनाथ आणि इथं बघा सर्व फुलमाला वगैरे यांची तयारी चालू आहे. आज डोली येणार आहे इथे आणि उद्या सकाळी दर्शनासाठी कपाट खोलणार आहेत. आता सध्या तरी बंद आहेत आणि सर्व तयारी चालू आहे बघा. फुलं वगैरे लावलेले आहेत. पाठी पण जाऊन दाखवणार आहे. पण तुम्ही इकडून बघू शकता भीमशिला. आणि मग वातावरण बघा एकदा एकदम जबरदस्त. आणि त्या साईडला वरच्या साईडला कालभैरव बाबांचं मंदिर आहे. आणि पब्लिक बघा एकदा चेक करा लय जबरदस्त आहेत. हां सर भंडारा चालू खाना खाने के लिए उधर जाओ. सर्व भंडारे वगैरे आहेत इकडं एकदम दणकावून बघा. पब्लिक बघा. हो ना मंदिराचं काम चालू आहे. आणि मंदिराचे दगड बघा भावानं त्या टायमाला कसा बनवला असतील. हे बघ एक नंबर. हे बघ ना हे बघून तुम्हाला काय वाटते बघा ना. हे कसं आहे जबरदस्त त्या टायमाला बनवलेली कलाकृती. आणि मंदिर बघा. आणि हे आहे भीमशिला. ही आहे मित्रांनो भीमशिला. आणि हे बाबा केदारचा मंदिर मागची बाजू आहे. मागच्या बाजूचा व्ह्यू बघा एकदा मस्त बर्फ. आणि हे बघा भावानो केदारनाथमध्ये आपण पोचलेलं आहे. आणि आपण मंदिराच्या बॅक साईडला आहेत. आणि इथं बघताय तुम्ही माझ्यासमोर भीमशिला. म्हणजे ज्या टायमाला 2013मध्ये बाढ आली होती म्हणजे पूर आला होता त्या टायमाला ते वाहून वरती म्हणजे इकडून हे बघा ह्या साईडून एकदम फुल पाणी आलं होतं बर्फाचं एकदम. आणि त्याच्यामध्ये हे भीमशिला इथं येऊन ह्या मंदिराची रक्षा केली होती. आणि इथून पाणी डिवाईड होऊन दोन्ही साईडला गेलेलं आहे. त्या 2013ची बाढचं तुम्हाला तर माहितीच आहे. बघा एकदा भावानं मी आता प्रत्यक्षात बघतोय ना मला पण असं लय भारी वाटतंय. म्हणजे इकडचे वाईबच एकदम वेगळी आहे आणि मस्त. म्हणजे आपण शब्दामध्ये काय बोलू शकत नाही असं आहे. अशी गोष्ट आहे ही. इथं तुम्ही आल्यावर तुम्हाला खरोखर वाटेल की भावानो जे आपण स्वर्गामध्येच आहोत. लय जबरदस्त एक नंबर बघा. ऐसे होते हैं. तो जब ये इनकी शादी हुई थी ना पार्वती माँ तो जब दूल्हा बन के गए थे तो सब बोल रहे थे कि तो नंगा है यार, ऐसा बाबा है, मुड़माला है, भस्म है, उसको बैठ के आया है, सांपों की माला है, ऐसे इससे कौन सुंदर, इसलिए बिल्कुल भी सुंदर नहीं है, इसको लड़की कैसे ब्याहते हैं. तो नारद जी ने जब बोला था ना रूप दिखाने के लिए जिन्होंने 16 वर्ष का रूप बनाया था तो नारायण जो है ना नारायण जी सबसे सुंदर नारायण जी उन्होंने नारायण को पीछे छोड़ दिया था अपने रूप के. इसलिए होता है ना कपूर गौरव. जो कपूर है ना उससे भी गोरे हैं ये, उससे भी ज्यादा गोरे सुंदर. इसीलिए अपना सुंदर रूप दिखाते नहीं. जिस दिन सुंदर रूप जो देखेगा वो मोहित हो जाएगा. वो तो है. दूसरी चीज जीवन को भी देख ही नहीं सकता. नारायण को भूल जाएगा, राम को भूल जाएगा, कृष्ण को भूल जाएगा, वो सबको भूल जाएगा. इसलिए वो सबसे एकांत में रहते हैं महादेव. भोला इसलिए कहा जाता है क्योंकि ये बहुत भोले हैं. हर किसी की बातों में आ जाते हैं. चाहे वो राक्षस हो, चाहे वो प्राणी हो, चाहे वो कोई हो, हर किसी की बातों में. तो शंकर क्यों कहते हैं? क्यों शंकर यानी कि शंख और कण जो तुमको दिखते हैं ना ये पत्थर को कंकर कहते हैं. उसका कंकर छोटे छोटे शंख होते हैं जिनमें वो गोल गोल पहाड़ों में निकलते हैं. जो उनमें वास करता है वो है शंकर. कण कण में बसे है. हर पत्थर के कण में हर छोटी से लेके और बड़ा तक उसको शंकर कहते हैं. शिव होता है, शिव इनका नाम शिव है. शिव का क्या मतलब है? शिव का मतलब है शक्ति, योगी, साधना,
तपस्या. इकडं बघा जेवढे पण आपले पैदल यात्री जसे तसे आलेले आहेत पोरं ते इकडे टेंट वगैरे लावून राहिलेले आहेत मस्तपैकी. आणि इकडचे नजारे बघा एकदा मस्तपैकी. इथं आहे का आधी शंकराचार्य? हा याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला दाखवतो. आणि समोर केदारनाथ बाबा इसमें केदार हाँ इसमें इसके अंदर है तो मी तुम्हाला दाखवेल. आणि तिकडं समोर बघत असाल तर बाबा केदारनाथची डोली आलेली आहे. तिकडं फुल गर्दी आहे म्हणून आपण काय जात नाही. आपण पण इथं टेंट बेंटची व्यवस्था करू कारण की थंडी एवढी बेकार आहे ना भावानो काय सांगू शकत नाही. काय कधी पण पाऊस बिऊस मौसम बघा एकदा पावसा बिवसाचं कधी पण काय होऊ शकतो. आणि एवढी गार थंडी लागते ना म्हणजे फ्रीजरमधला आपण खोल्या तसं वाटतं ना तसा भावानो. आधी शंकराचार्य येतात पण माझ्या पायामुळे मला चालायला जमत नाही भावानो. पाय लय दुखते हे बघा. बस बाबा पानी नहाए तो अच्छा है. बोलो नमा पार्वती पते हर समोर पावसाचं वातावरण. आणि इकडं बघा सूर्यनारायण अजून आपली हजेरी दाखवतात. आणि आता आलेले आहे डोली गौरीकुंडमधून डायरेक्ट केदारनाथमध्ये. उद्या सकाळी आपल्याला दर्शन होणार आहेत. आणि इकडचं वातावरण बघा एकदा गारगार हवा आणि लय खतरनाक. आणि वरती चाललंय काल भैरव बाबाच्या दर्शनासाठी लोक. इथं मंदिर आहे हे बघ. बर्फ पडायला लागलेला आहे. आणि इकडं बाबा केदारनाथची डोली पण यायला लागलेली आहे. मौसम ऐसा हो रहा है जैसे दिल गार्डन हे बघा. बर्फाचे ठिपके पडतात गारे गारे बारके. आणि हवा तर एकदम थंड गारगार. पालखीचं आगमन झालेलं आहे. आणि वातावरण बघा पुढं एकदम पावसाला वातावरण आहे. आणि ह्या डोंगरावर बघा ऊन पडलंय. आणि इकडं बघा बर्फ पडतोय हे बघा. बर्फाचे ठिपके पडतात. आणि हे बघा एकदम खतरनाक मंत्र जाप चालू आहेत. आणि वातावरण बघा एकदा. इकडं सूर्यनारायण पण दर्शनासाठी थांबलेले आहेत. आणि लय एकदा वेगळाच वातावरण आहे. आम्ही इकडं उभा राहून बघतोय नाही म्हटलं 100-150 मीटर लांबून आम्ही दर्शन घेतोय कारण की इकडं पुढं खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडूनच दर्शन घेतोय. लय मस्त आनंद येतोय एकदम बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा तरी लाईफमध्ये येऊनच जा कारण की बघा 6 महिने असतं कपाट खोले तर तुम्ही एकदा तरी ट्राय माराच नक्कीच. मी सांगतोय म्हणून नाही पण तुम्ही स्वतःचा अनुभव घेण्यासाठी नक्की या इकडं. बघा काय माहोल आहे. वातावरण बघा एकदम. बघा इथं लावलेलं आहे. ही अशी भिंत आहे आणि याच्या पाठी पुरा डोंगर आहे. इथं भिंत आणि समोर बघा बाबा केदारनाथ मंदिर. असा आपला काय नजारा आहे इथून. म्हणजे झोपून उठलो का डायरेक्ट आपल्याला दर्शन बाबा केदारनाथ. इधर से तो ऐसे तो लग रहा है मौसम गार्डन हो रही सी. बाबा केदारनाथ मंदिर. आणि इकडचा माहोल बघा. आपला टेंट तिकडं पुढं लावलाय या तालपत्रीच्या समोर. आणि बघा सर्व टेंट वगैरे लावलेले आहेत. आणि आताचे वाजलेत किती माहिती का 5-5:30 झालेत. पण उजेड बघा कसा इकडे एकदम. आणि लोकांनी लाईन लावले. 8 वाजता दर्शन होणार आहेत पण लाईन आतापासूनच लावून ठेवलेत म्हणजे काय टेन्शन नाही लवकर दर्शन होतील असं. म्हणून मी पण चाललो आहे त्या दर्शनासाठीच. चला बघूया कारण की तिकडं काही व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे. तर जेवढं छोटं क्लिप वगैरे भेटतील ते तुम्हाला दाखवेल मी आज. पूर्ण दिवसभरात काय होतं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावानो. हे बघा जर टेंट वगैरे असतील तुमच्याकडे तर तुम्ही इकडं आपला टेंट लावू शकताय मस्तपैकी. हे देखो गौरी गणेश काता कलेश माता पार्वती पिता महेश रिद्धी सिद्धी के दाता गजानन भगवान जय हो. डोंगर बघा सूर्यनारायण वगैरे कसे आलेले एकदम. आणि हात एकदम गाठून जातात ना भावानं काय सांगू. बघ बर्फ एकदम खतरनाक.
इथे भावानो आदि शंकराचार्य यांची समाधी आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि त्यांची मूर्ती बनवलेली आहे इकडे, बघा किती जबरदस्त वाटतंय ना, लय जबरदस्त भारी. बाबांचं दर्शन झालेलं आहे. आणि बर्फ बघा भावानं, जेव्हा बर्फ इथं कोण नसतं 6 महिने तेव्हा फुल भरून जातं. आता थोडं कमी झालंय आहे ना बाबा. तर भावानो एवढी गर्दी आहे तिकडं काय विचारून सोय नाही. त्या साईडून अशी हे इकडे घर सारखं दिसतंय ना, तिकडं पूर्ण लांबपर्यंत गर्दीच गर्दी आहे. आणि वरती बघा सूर्यनारायण आलेले आहेत. आणि हे बघा इकडं डोंगर वगैरे एकदम व्ह्यू भारी आहेत मस्तपैकी. आणि गर्दी एवढी आहे काय विचारून सोय नाही. आज आपल्याला नंबर भेटला तर बघूया. सर्व जेवढे पण आपले ट्रॅव्हलर्स वगैरे सर्वांनी टेंट वगैरे लावलेत मस्तपैकी. आणि बघा ना काय मौसम वाटतं, एकदम खतरनाक वातावरण झालेलं आहे. आणि मंदिर बघा समोर आहे, दर्शन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि गर्दी एवढी आहे भावानो, आज पहिला दिवस आहे, कपाट आज खुलणार आहेत, तर लय भारी वाटतंय. गर्दी तर भरपूर आहे बाबू. आज काय भेटतंय की नाही काय माहिती नाही, बघूया आता.